सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अपक्ष सदस्य तथा नेरूर देऊळवाडा मतदारसंघाचे प्रतिनिधी रुपेश पावसकर यांनी ग्रामीण विकासाच्या दृष्टीनं एक महत्त्वाची आणि चर्चेची मागणी राज्य शासनाकडे केली। आमदार आणि खासदारांप्रमाणेच जिल्हा परिषद सदस्यांनाही स्वतंत्र विकास निधी उपलब्ध करून द्यावा अशी त्यांची भूमिका असून ही मागणी मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला। काय आहे नेमकी ही मागणी आणि त्यामागील कारण पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। जिल्हा परिषदेला ग्रामीण भागाचं मिनी मंत्रालय म्हटलं जातं। गावागावातील रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता अशा मूलभूत सुविधांची जबाबदारी जिल्हा परिषद व्यवस्थेवर असते। मात्र या व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या जिल्हा परिषद सदस्यांच्या हातात विकास कामांसाठी कोणताही स्वतंत्र निधी नसल्याची खंत अपक्ष सदस्य रुपेश पावसकर यांनी व्यक्त केली। पावसकर म्हणाले की आज जिल्हा परिषद निवडणुका लढवण्यासाठी उमेदवारांना लाखो नव्हे तर अनेकदा कोट्यावधी रुपयांचा खर्च करावा लागतो। प्रचार सभा, पोस्टर्स आणि जनसंपर्क यासाठी मोठा खर्च केला जातो। मात्र निवडून आल्यानंतर जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी सदस्यांकडे शासनाकडून थेट निधी उपलब्ध होत नसतो। पावसकर यांनी आमदार, खासदार आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्या अधिकारातील तफावतही यावेळी अधोरेखित केली। आमदारांना दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा स्थानिक विकास निधी उपलब्ध होतो, तर खासदारांनाही विविध विकास योजनांद्वारे निधी मिळतो। परंतु 10 ते 30 हजार मतदारांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याला कोणतीही स्वतंत्र विकास निधी मिळत नाही। त्यांना केवळ ठराव मंजूर करून शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यापुरतीच मर्यादा असल्यानं अनेक विकास कामं रखडत आहेत असा आरोप त्यांनी केलाय। ग्रामीण भागातील रस्ते, पाणी पुरवठा, शाळा, आरोग्य केंद्र यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी निधीची कमतरता मोठी अडचण ठरत असल्याचंही त्यांनी सांगितलंय। यासाठी शासनानं प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला किमान 2 कोटी रुपयांचा वार्षिक विकास निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। यामुळे सदस्यांना त्यांच्या मतदारसंघातील विकास कामं प्रभावीपणे राबवता येतील आणि ग्रामीण भागाचा विकास अधिक वेगानं होईल असा रुपेश पावसकर यांना विश्वास आहे। लोकशाहीच्या त्रिस्तरीय व्यवस्थेत जिल्हा परिषद हा ग्रामीण भागातील ग्रामीण विकासाचा अत्यंत महत्त्वाचा स्तर आहे। हा स्तर आर्थिक दृष्ट्या सक्षम केल्याशिवाय गावाचा सर्वांगीण विकास शक्य होणार नाही असंही रुपेश पावसकर यांनी स्पष्ट केलंय। तसंच शासनानं ही मागणी गांभीर्यानं न घेतल्यास राज्यभरातील जिल्हा परिषद सदस्य संघटनांना एकत्र करून राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय। जिल्हा परिषद सदस्यांना स्वतंत्र विकास निधी देण्याची मागणी आता राज्य सरकार कितपत गांभीर्यानं घेतं याकडे राज्यातील हजारो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींसहित ग्रामीण जनतेचं लक्ष लागलंय। पण रुपेश पावसकर यांनी केलेली ही मागणी ग्रामीण भागातील नागरिकांना विकास कामांच्या दृष्टीनं सुखावणारी आहे एवढं निश्चित आहे। आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषदची निवडणूक होऊन 3 ते 4 महिने लोटले आहेत। या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये काम करतेवेळी अनेक अनुभव घेतले। त्या अनुभवातनं असं लक्षात आलं की हे जिल्हा परिषद हे जे खातं आहे ते ग्रामविकासच्या अंतर्गत येतं। या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये ज्यावेळी काही विकास योजना आम्ही त्याचा पाठपुरावा करतो की ते संबंधित खात्याजवळ पाठवतो, त्यावेळी ते कधी मंजूर होतील याची खात्रीच नाही आणि मंजूर आले किती येतील याबद्दल अनिश्चित आहे। पण एक प्रकर्षाने काय गोष्ट जाणवली, ज्यावेळी आम्ही जिल्हा परिषद लढवली त्यावेळी संबंधित जी यंत्रणा आहे, कलेक्टर असतील किंवा त्यातील प्रांत अधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील, यांच्या अनुषंगाने एक कार्यक्रम राबवला जातो। त्या कार्यक्रमात की बाबा एवढा निधी ह्या संघ याच्यासाठी खर्च आहे आणि एवढे असे बॅनर असतील, पोस्टरबाजी असतील किंवा अन्य तुम्हाला किती खर्च करायचा आहे असेल। पण आज प्रत्यक्षात बघितल्यानंतर जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका होतात त्या संघर्षाच्या आणि काही ठिकाणी अतिशय संघर्ष, त्यावेळी कोणाला जिंकायची इच्छा असते, कुठच्या पक्षाला आपला उमेदवार जिंकून आणायचा असतो, त्यावेळी काही गोष्टी अशा लक्षात येतात। संघर्षाने ज्यावेळी
चढाओढ असते, त्यावेळी पक्ष त्याचप्रमाणे प्रत्येक आपल्या याला मदत करत असतो त्या ठिकाणी निधीची. त्या निवडणुकीला बोलतोय मी. आणि निवडणूक झाल्यानंतर तो सदस्य निवडून आल्यानंतर ज्यावेळी तो जिल्हा परिषदमध्ये जातो प्रत्यक्ष, त्यावेळी त्याला असा अनुभव येतो की इथे मी माझ्या मतदारसंघात मला वाटलं की बाबा इथे मला 50,000 रुपये द्यायचे आहेत माझ्या निधीतनं, किंवा मला इथे 1,00,000 रुपये देते, या रस्त्याला 2,00,000 रुपये द्यायचे, इथे 5,00,000 रुपये द्यायचे. हा मला हक्कच नाही. मला हक्क नाही, माझ्या अध्यक्षांना पण हक्क नाही जिल्हा परिषदेचे, आणि 50 सदस्यांना पण हक्क नाही. कारण जरी आम्ही देऊन कुठून देऊ, 15-20 त्यातून देऊ शकतो, पण तो जो निधी आहे तो सुद्धा मंजुरीला कुठे जातो, महाराष्ट्र शासनाला जातो. म्हणजे आज जसे आमदार खासदार आपलं पत्र नियोजन विभागाला देतात आणि सांगतो भाऊ तर इथे कार्य ऑडिशन झाले, इथे अशा काही घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी अति तातडीने हे माझे 5 लाख ते 2 लाखाचं माझं पत्र घेऊन जा आणि त्याने ते मंजूर करून द्या. पण ही समस्या इथे होत नाही आहे. ही खूप मोठी समस्या आहे आणि गांभीर्याने मी सांगतो महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांना मी कळकळीची विनंती करतो की तुम्ही जर आवाज उठवला तर नक्कीच ह्या जनतेचं भलं होईल, या महाराष्ट्रातल्या सर्व जे मतदार आहे त्यांचं भलं होईल. कारण जिल्हा परिषद हा पाया आहे आणि तो पाया मजबूत करण्यासाठी मी आवर्जून या राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील की देशाचे पंतप्रधान असतील यांनी या विषयात गांभीर्याने लक्ष घालून ही जिल्हा परिषदेची सदस्यांची मागणी आहे ती आपण पूर्ण करावी व जनतेला एक चांगला निर्णय आपण द्यावा, हे या ठिकाणी मांडून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.